बँक ऑफ बडोदा भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। बँक ऑफ बडोदामध्ये 2500 जागांसाठी भरती निघाली आणि या भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे। बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे। आजही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 24 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे बँक ऑफ बडोदा या भरतीमध्ये। तर यामध्ये जे पगार सुद्धा तुम्हाला या भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये तर पगार सुद्धा यामध्ये आपल्याला 30 ते 40 हजार रुपये महिना भेटणार आहे, कारण की गव्हर्नमेंट जॉब आहे। एक लक्षात ठेवा, बँक ऑफ बडोदा भरतीचे फॉर्म भरणे चालूच आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड वगैरे असणार आहे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर यामध्ये अभ्यासक्रम वगैरे काय असणार आहे, वय किती असणार आहे, फी किती असणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे। महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर आपल्याला भेटणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून बँक ऑफ बडोदा भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, बँक ऑफ बडोदाची ही भरती या ठिकाणी निघाली आणि LBO पदाचं हे पद आहे, म्हणजे बँक ऑफ बडोदामध्ये जर आपण पाहिलं तर लोकल बँक ऑफिसर LBOचं पद आहे आणि 2500 यामध्ये जागा, एक लक्षात ठेवा। तर शैक्षणिक पात्रता जर पाहिलं यामध्ये तर कोणत्याही शाखेतील पदवीधर यामध्ये पाहिजे। तर तुमचं जर ग्रॅज्युएशन यामध्ये झालं असेल तर बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये आपल्याला फॉर्म भरता येते आणि प्लस आपल्याला 1 वर्षाचा अनुभव सुद्धा यामध्ये असला पाहिजे। आणि मुलं फॉर्म भरू शकता या भरतीमध्ये, मुली सुद्धा फॉर्म भरू शकता। आणि वयोमर्यादा जर विचार केला बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये तर आपलं यामध्ये वय 21 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 21 ते 35 पर्यंत फॉर्म भरता येते। OBC कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 21 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर विद्यार्थी असाल तर 21 ते 30 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे वय बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे 1 जुलै 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। फीचा जर विचार केला जनरल OBC कॅटेगरीसाठी 850 रुपये फी ठेवण्यात आली आहे। SC ST PWD एक सर्व्हिसमॅन आणि महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 75 रुपये फी ठेवण्यात आली, एक लक्षात ठेवा। तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की फी कमी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत हे नोकरीचं ठिकाण आहे। तर या भरतीमध्ये निवड प्रक्रियाचा जर पाहिलं बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, या भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय आहे, तर आपलं जे यामध्ये ग्राउंड नाही आहे, एक लक्षात ठेवा। बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये यामध्ये ग्राउंड नाही, उंचीची काही अट नाही। तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर आपलं यामध्ये पेपर या ठिकाणी घेतलं जाणार आहे। पेपरच्या बेसवर आपल्या यामध्ये बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। पेपर हा 120 मार्काचा असणार आहे। पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 30 मिनिटांमध्ये ते सोडवावं लागणार आहे। त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 30 मिनिटांमध्ये ते आपल्याला सोडवावं लागणार आहे। बँकिंगच्या रिलेटेड 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, 30 मिनिटांमध्ये आपल्याला सोडवावं लागणार आहे। त्याचबरोबर जनरल नॉलेज आणि इकॉनॉमिकच्या रिलेटेड आपल्याला 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत, 30 मिनिटांमध्ये सोडवावं लागणार आहे। तर टोटल 120 मार्काचा पेपर असणार आहे आणि जवळपास 2 घंट्याचा टाइम भेटणार आहे। 120 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटणार आहे बँक ऑफ बडोदा या भरतीच्या पेपरमध्ये। तर अशा प्रकारे आपला या भरतीमध्ये पेपर होणार आहे आणि पेपरच्या बेसवरच आपलं बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे की नाही आहे, तर यामध्ये जाहिरातीमध्ये नेगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी दाखवून आलं, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसू शकते, एक लक्षात ठेवा। आणि बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये या भरतीमध्ये जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर वेबसाईट कोणत्या बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये फॉर्म भरायची, तर पहा www.bankofbaroda.com.in या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येणार आहे बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये। आणि बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर या ठिकाणी होणार आहे। तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर असणार आहे, तर पहा अहिल्यानगरमध्ये आपला पेपर असणार आहे, अमरावतीमध्ये आपला पेपर असणार आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये आपला पेपर होणार आहे, छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये आपला पेपर असणार आहे, जळगावमध्ये आपला पेपर असणार आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पेपर असणार आहे, मुंबईमध्ये पेपर असणार आहे, ठाणेमध्ये पेपर असणार आहे, नवी मुंबईमध्ये पेपर असणार आहे, नागपूरमध्ये
अमरावतीमध्ये पेपर असणार आहे, नांदेडमध्ये पेपर असणार आहे, नाशिकमध्ये पेपर असणार आहे, पुणेमध्ये पेपर असणार आहे. तर ह्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पेपर होणार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर असणार आहे. तर बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये आपलं सिलेक्शन झालं तर ऑफिसमध्येच आपल्याला काम करावं लागणार आहे आणि पगारसुद्धा 40 ते 45 हजार रुपये महिना बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये आपल्याला भेटणार आहे. तर चांगली ही भरती चालू आहे. पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असा, ज्यांना सुद्धा या भरतीमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा. कारण की बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर यामध्ये सिलेक्शन होणार आहे. तर फॉर्म भरणे चालूच आहे. फॉर्म भरणे शेवटची तारीख 24 जुलै 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. बँक ऑफ बडोदा भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, तुम्ही बघू शकता. अगेन रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर ऑन रेग्युलर बेसिक इन बँक ऑफ बरोडा. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता ऑनलाईन फॉर्म जे 4 जुलै 2025 पासून सुरू झाले. 24 जुलै 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये 2500 जागांसाठी ही भरती चालू आहे. वयोमर्यादा 21 ते 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा यामध्ये लागणार आहे आणि लोकल बँक ऑफिसरचं हे पद असणार आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि त्याचबरोबर तुम्हाला पगारसुद्धा यामध्ये बऱ्यापैकी भेटणार आहे, लक्षात ठेवा. तर चांगली ही बँक ऑफ बडोदा भरतीची या ठिकाणी चालू आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा यामध्ये जागा आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि पेपरसुद्धा महाराष्ट्रामध्येच होणार आहे आणि मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा पेपर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटू शकते. तर हे पुरी बघू शकता, हे संपूर्ण जाहिरात आहे बँक ऑफ बडोदा भरतीची. तर सर्व स्टेटच्या यामध्ये जागा दिलेल्या आहेत, तसे महाराष्ट्रामध्ये सुद्धा यामध्ये जागा तुम्ही चेक करू शकता की महाराष्ट्रामध्ये SC कॅटेगरीच्या 72 जागा आहे, OBC कॅटेगरीच्या 130 जागा आहे, ST कॅटेगरीच्या 36 जागा आहे, EWS कॅटेगरीच्या 48 आहे, जनरल कॅटेगरीच्या 199 जागा आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही, तर वयोमर्यादा खाली दिली आहे. त्यानंतर तुम्ही पगार वगैरे बघू शकता. पगारसुद्धा 48,480 ते 67,160 पर्यंत सुद्धा आपल्याला पगार यामध्ये पाहायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण जाहिरात. आणि या भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर आपल्याला पेपरच्या बेसवर आपल्या या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये, इंग्रजी ग्रामरचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 30 मार्कासाठी 30 मिनिटामध्ये. आणि बँकिंगचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 30 मिनिटामध्ये आपल्याला सोडावं लागणार आहे 30 मार्कासाठी. आणि जनरल नॉलेज आणि इकॉनॉमिक अवेअरनेसचे सुद्धा 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 30 मार्कासाठी 30 मिनिटामध्ये. आणि रिझनिंग आणि गणिताचे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 30 मार्कासाठी आणि 30 मिनिटासाठी. तर टोटल 120 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. 120 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि टाईमसुद्धा 120 मिनिटाचा टाईम आपल्याला भेटणार आहे, म्हणजे 2 घंट्याचा टाईम आपल्याला पूर्ण भेटणार आहे. तर पेपरच्या बेसवर आपलं बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये पेपरचा जर आपण विचार केला तर पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे. आणि बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये जर आपल्याला फॉर्म भरायचा असेल, बघू शकता तुम्ही हाऊ टू अप्लाय. तर या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येते, बघू शकता www.bankofbaroda.com.in या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येते. त्यानंतर बँक ऑफ बडोदा भरतीमध्ये पेपर जे असणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे. तर बघू शकता तुम्ही, तर हे सेंटर या ठिकाणी दिले आहे, बघू शकता. अमरावती सेंटर, अहिल्यानगर, भंडारा, छत्रपती संभाजी महाराज नगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे ह्या जिल्ह्यामध्ये आपल्या या ठिकाणी पेपर असणार आहे. तर ही संपूर्ण जाहिरात आहे बँक ऑफ बडोदा भरतीची.